रांगे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य हे उजळेल उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल असे कोणाचे. महाराष्ट्र हे नाव जयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे. जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे. सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आदरणीय राजेश टोपे साहेब, आपल्याला नमस्कार. आपलं मी या करोनाचे 2 हात या चर्चा सत्रामध्ये मी आपलं अतिशय स्वागत करत आहे. टोपे साहेब, आणखी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला सांगायचा आहे. जे बाकीचे आजार असतात, आता TB आहे 5 वर्ष 10 वर्ष चालतो, किंवा हृदयाचा आजार आहे तो 5-10 वर्ष चालतो, ब्रेनचा आजार आहे 5-10 वर्ष चालतो. करोनाचं जे काही 5-6 महिन्यात आम्ही पाहिलं जनरल लोकांनी, आता तुम्ही त्याच्यावरती जास्त प्रकाश टाकाल, आम्हाला असं वाटतं की हा आजार फक्त 15 दिवसाचाच आहे, असं आमचं मत आहे. कारण हा आजार जर 15 दिवसाचा आहे तर 15 दिवसामध्येच जर काही आपण सगळ्या गोष्टीच्या काळजी घेतल्या तर आपण त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो, असं आमचा समज आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला आपल्याकडनं एक आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेला महत्त्वाची गोष्ट आपल्याकडनं कळू शकेल. आणि म्हणून या संदर्भामध्ये जर काही लोक टेस्टिंगच अंगावर काढतात, मला करायचंच नाही, अमकं नाही तमकं नाही, वेळ जो माणसाला मिळतो हा फक्त 4-5 दिवसाचा मिळतो. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये अतिशय कमी काळामध्ये काही सगळं काही हा खेळ होतो. म्हणून या संदर्भात आपण जनतेला काय आपण मार्गदर्शन द्याल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण मी एक जबाबदारीने सांगतो की जे काही आत्तापर्यंतचे वेगवेगळे ॲनालिसिस रिपोर्ट्स आहेत, ॲनालिसिस म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की बाबा जे काही मृत्यू झालेल्यांची टक्केवारी आहे, आज आपण जे काही 15-20 हजार लोक आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जे कोमॉर्बिड होते, खरं तर म्हणजे बरेचसे ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना हार्ट आजार आहे, किंवा ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत, असे लोक जे त्या आजारामुळे खऱ्या अर्थाने अगोदरच त्यांची तब्येत खूप खराब होतीच, पण त्यात जर का दुर्दैवाने कोरोना झाला, त्यामुळे म्हणजे आता जर तो दुर्दैवाने व्यक्ती वारला तर तो कोरोनाच्या नावानेच निश्चित प्रकारे नोंद होते. मी एक जरूर सांगेल की महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या सरकारने पारदर्शकता आणि प्रामाणिकता ह्याला फार महत्त्व दिलं. मृत्यू कोरोना म्हणजे कदाचित रिनल फेल्युअरमुळे झाला असेल, म्हणजे तुमचा किडनीचा फेल्युअरमुळे झाला असेल, हार्ट अटॅकमुळे तो एकदम मरण्याच्या स्टेजपर्यंत असेलच, परंतु दुर्दैवाने जर त्याला कोरोना झाला आणि तो वारला तर आपण त्याचा मृत्यू हार्टमुळे नाही म्हणत, कोरोनामुळेच म्हणतो. दुसरा माझं हे सांगणं असं आहे की आपण जो प्रश्न विचारला, आपण वेगवेगळे वयोगट काढतो, किंवा आपण एका रुग्णाला पॉझिटिव्ह झाल्यानंतर किती वेळात तो मृत्यू झाला याचं जर आपण ॲनालिसिस केले तर आपल्याला 24 तासात झालेला मृत्यू, अगदी शेवट म्हणजे काही 24 तासाच्या आत झालेला मृत्यू, म्हणजे याचा अर्थ त्याला प्रचंड दम लागत होता, तो गास्पिंग परिस्थितीमध्ये तो आला आणि त्यांना ॲडमिट केल्यानंतर आपण जसं म्हणतो की त्याला डॉक्टरांनी वाचू शकले नाही, याचं का 24 तासातला मृत्यू 48 तासातला मृत्यूचं प्रमाण मोठं आहे. त्याचं कारण एकच आहे की लोक अंगावर दुखणं काढतात, म्हणजेच असं की त्यांना कदाचित घरी त्रास होत असावा
त्यांना खोकला येत असावा, त्यांना सर्दी झालेली असावी, त्यांना ताप आलेला असावा, तरी ते दाखवत नाहीत, सांगत नाहीत, घरच्या घरीच काहीतरी चालू असतं. तर मला म्हणायचं की या अनुषंगाने लवकर त्यांनी दाखवणं फार गरजेचं आहे. अर्ली डिटेक्शन म्हणजेच लवकर निदान झालं तर त्याचा उपचार पटकन करता येऊ शकतो, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून माझं तुमचा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने मी एवढंच सांगेल की आपल्याला ह्या लक्षणांपैकी काहीही आढळलं तरी पटकन आपला स्वॅब घेऊन टेस्टिंग करून त्याचा उपचार करण्यावर आपण भर दिला पाहिजे. बऱ्याचदा हॅपी हायपॉक्सिया म्हणतो आपण किंवा सायलेंट हायपॉक्सिया म्हणतो आपण. म्हणजे काय की बऱ्याचदा आपण अत्यंत नॉर्मल असतो परंतु आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण रक्तातलं कमी झालेलं असतं, हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून मी या निमित्ताने हेही सांगेल की आपलं पल्स ऑक्सिमीटर जर प्रत्येकाने आपापल्या घरी ठेवलं आणि ज्या ठिकाणी खूप जास्त बाधित आहेत त्यांनी सातत्याने रोज जरी तपासलं तरी त्यात चुकीचा काही विषय नाही. आपलं पर्सेंटेज 95 आणि त्याच्या खाली गेलं तर निश्चित प्रकारे पटकन दवाखान्यामध्ये रेफर करणं किंवा तपासणं, किंवा आपण चाललो एक 5-6 मिनटं आणि त्याच्यामध्ये जरी आपलं पर्सेंटेज 5-6% जे आपलं आज आहे आत्ता आहे त्याच्यापेक्षा 5-6% पुन्हा खाली झालं तर याचा अर्थ असा आहे की ऑक्सिजनचं प्रमाण आपलं कमी आहे, सॅच्युरेशन प्रमाण. आणि त्या दृष्टिकोनातून पटकन दवाखान्यात जाणं ही खूप गरजेचं आहे. याने आपला मृत्यूदर कमी होऊ शकतो. आदरणीय टोपे साहेबांनी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की बरेच लोक अंगावर काढतात आणि मग त्यांना 24 तासाचा सुद्धा वेळ मिळत नाही. अनेक केसेस आपण पाहतो की घरापासून दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत सुद्धा व्यक्ती दगावला जातो दुर्दैवाने. टोपे साहेब, एक अजून महत्त्वाचा गोष्ट अशी की जेव्हा आपण लोकांना ॲडमिट करतो किंवा एखादी व्यक्ती कोरोना झाल्यानंतर ॲडमिट होते तर कदाचित ती ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांना वाटतं 1-2 दिवसामध्ये त्याचा एक्सरे काढल्यानंतर वगैरे की निमोनिया नाही आहे, आता त्यांनी घरी गेलं तरी चालेल कारण हॉस्पिटलमधला लोड थोडासा कमी व्हावा, आता त्यांनी घरी जाऊन विलगीकरण करावं, आयसोलेटेड व्हावं वगैरे अशा काही कारणामुळे जर एखाद्या वेळेस व्यक्तीला घरी सोडलं तर बऱ्याच वेळेला असंही मला आढळून आलं माझ्या काही जवळच्या लोकांच्यामध्ये की हॉस्पिटलमधून बाहेर आलेले आहेत, अजून पूर्णपणे 14 दिवस पण पूर्ण झालेले नाहीत, पण हॉस्पिटलने सोडले म्हणजे आता मी मोकळा झालेलो आहे असं समजून सर्रास समाजामध्ये वावरणाऱ्या लोकांचं पर्सेंटेज पण आता हळूहळू वाढत चाललेलं आहे. तर साधारणतः त्यांनी किती दिवस बाहेर पडू नये याच्या संदर्भातली जर थोडीशी गाईडलाईन महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली तर मला असं वाटतं खूप मोठा फायदा होऊ शकेल. नाही, यामध्ये एक आहे की ICMRचा जो प्रोटोकॉल आहे जी त्यामध्ये पूर्वी अगदी 21 दिवस वगैरे वगैरे असायचं, पण नंतर ज्यावेळी जशा केस स्टडीज होत गेल्या त्यामध्ये साधारणपणे याचं जे इन्क्युबेशन पिरियड आहे तो 14 दिवसाचा आहे. आणि त्यामुळे 14 दिवसाच्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये असं आहे की समजा आपल्याला इन्फेक्ट झाल्यानंतर 5व्या दिवसापर्यंत 4थ्या दिवसापर्यंत आपल्याला लक्षणं दिसतात आणि त्याच्यानंतर त्या 10व्या दिवसापर्यंत या व्हायरल लोड आपला कमी होऊ शकतो एसिम्प्टमॅटिक असतील तर, आणि 10व्या दिवशी आपण डिस्चार्ज देतो. पण तरी त्यानंतर 4 दिवस आपण शक्यतो कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्या घरी होम क्वारंटाईन राहणं गरजेचं आहे. परंतु शेवटी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावाच, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावाच हा महत्त्वाचा विषय. कारण शेवटी याचा प्रसार जर टाळायचा असेल तर आपण 2 गज की दूरी जे म्हणतो आपण किंवा 2 मीटरचं अंतर जे म्हणतो आपण ते पाळलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी आपल्याला मला वाटतं आता कोरोनाबरोबर जगत असताना पाळाव्याच लागतील, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. साहेब, मला एक महत्त्वाची गोष्ट वाटते, अजूनही ह्या क्षणाला एक्झॅक्टली टर्मिनॉलॉजी कशा वापराव्यात ह्या संदर्भात माझ्या स्वतःचं गैरसमज आहे. म्हणजे हे विलगीकरण, अलगीकरण, क्वारंटाईन, होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, जरा थोडंसं आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती जरा नीट लोकांना समजून सांगितलं तर आमच्यासारख्या लोकांचा सुद्धा जर आज मोठ्या प्रमाणावरती अडचण होते तर सर्वसामान्य लोकांना त्याच्यातून थोडासा बेनिफिट मिळू शकेल. जरूर. मला असं वाटतं की एक आपला जर पॉझिटिव्ह आपल्या घरचा एक व्यक्ती समजा कोणीतरी बाहेर फिरून आला, कुठेतरी इन्फेक्शन घेऊन आला, तो पॉझिटिव्ह झाला असं आढळलं
तर पहिला आपण काय 3T प्रिन्सिपलप्रमाणे पहिल्यांदा आपण त्यांचं ट्रेसिंग करतो. आपल्या ट्रेसिंग करत असताना ही इंडेक्स केस जर समजली आपला घरचा एक व्यक्ती, तर त्यांच्या घरातले कुटुंबातले सगळे लोक हे त्यामध्ये आपल्याला हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणतो आपण. हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणजे हे फार मोठी म्हणजे हाय रिस्क म्हणजे त्याला जोखीम. तर ते जे काही फॅमिली मेंबर्स असतात ते हाय रिस्क कॉन्टॅक्ट्समध्ये येतात. हा व्यक्ती जिथे जिथे संपर्क करून आलेला असेल त्याला आपण लो रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणूया. जे थोड्या वेळापुरता संपर्क झाला, घरात खूप वेळापुरता संपर्क असतो. त्यामुळे हाय रिस्क लो रिस्क मिळून किमान 10-15 लोकांचं तरी आपण ट्रेसिंग केलं पाहिजे आणि त्यांच्यावर ट्रॅकिंग ठेवलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे की त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. पण ह्या 10-15 लोकांना आपण काय करतो की जर आता असं समजू की आपण दाटीवाटीच्या वस्तीमध्ये हे लोक राहत आहेत, तर दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोक राहत असतील किंवा एका घरात 10-10, 15-15 लोक राहत असतील, तर अशावेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. मग काय करतो आपण, त्यांना उचलतो सगळ्यांना, घरच्यांनासुद्धा आणि आजूबाजूच्यांनासुद्धा, कॉन्टॅक्टच्यांना, आणि त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. जिथे शासनाने एखादी संस्थात्मक व्यवस्था केलेली असते की त्या ठिकाणी सस्पेक्टेड म्हणजे संशयित अशा स्वरूपाचे लोक ठेवतो. त्यांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणतो. किंवा मराठीत जर म्हणाल तर इन्स्टिट्यूशनचा मराठी शब्द संस्था आणि क्वारंटाईनला मराठी शब्द अलगीकरण. तर संस्थात्मक अलगीकरण आपण त्यांना म्हणतो. तर असे जे हाय रिस्क लो रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना आपण संस्थेमध्ये ठेवत असेल तर संस्थात्मक अलगीकरण म्हणतो. काही लोक असं समजू आपण की मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, तर त्यामध्ये बऱ्याचशा खोल्या आहेत, घरात सगळेच मेंबर्स जरी वेगवेगळ्या खोलीमध्ये राहू शकत असतील आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील, तर अशा वेळेस आपण होम क्वारंटाईनसुद्धा म्हणतो. म्हणजे काय की बाबा आमच्या घरी मोठं व्यवस्था आहे, आम्ही कुणाच्याही संपर्कात येणार नाहीत, आम्ही आपलं एकेका रूममध्ये आम्ही थांबू जोपर्यंत आमचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत. म्हणून आपण त्याला होम क्वारंटाईन म्हणतो. म्हणजेच घरामध्येच खऱ्या अर्थाने अलगीकरण करणे, घरातला अलगीकरण करणे, त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो. परंतु जे लोक आता ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने असं समजा की रिपोर्ट्स आलेत, जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत त्यांचे रिपोर्ट आले किंवा घरी अलगीकरण कक्षात आहे त्यांचे रिपोर्ट आले, तर ज्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येतात म्हणजे त्यांच्यापासून आता संसर्गाची भीती मोठी असते. अशा वेळेस आपण त्यांना जे आपण 3 कॅटेगरीचे हॉस्पिटल्स केलेत, म्हणजे एक म्हणजे कोविड केअर सेंटर CCC, DCHC म्हणजे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर हॉस्पिटल सेंटर ज्याला म्हणतो आपण, आणि तिसरं आहे DCH डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल. तर या 3 सेंटरपैकी मग आपण काय करतो की जे पॉझिटिव्ह आहेत आणि एसिम्प्टमॅटिक आहेत, ज्यांना लक्षणं नाहीत, त्यांना आपण CCCमध्ये ठेवतो. पॉझिटिव्ह पेशंट आहेत परंतु लक्षणं नाहीत, त्यांना आपण CCCमध्ये ठेवतो. तर या ठिकाणी आपण जे ठेवतो त्यांना आपण आयसोलेशन केलं असं आपण म्हणतो. बरेच लोक काय म्हणतात की माझा तर बंगला आहे, माझा तर मोठा फ्लॅट आहे, मी एसिम्प्टमॅटिक आहे, म्हणजे मला काहीही लक्षण नाही, अशा वेळेस मला हॉस्पिटलमध्ये ठेवूच नका, मी माझ्या घरीच थांबेल, तर आपण होम आयसोलेशन म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय की बाबा तुम्ही तुमच्या ह्याच्यात घरीच आयसोलेट व्हा. म्हणजे कारण त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी आपलं होम आयसोलेशन किंवा मग हॉस्पिटलमध्ये आपण CCCमध्ये राहणं हा पण एक भाग आहे की ज्यांच्या संपर्कात कोणी येऊ नये. एकदा पॉझिटिव्ह पेशंट झाला की त्यांच्या संपर्कात कोणी येऊ नये हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं असे हे सगळे शब्द आहेत, पण मुख्यतः संसर्ग टाळण्यासाठी ह्या गोष्टी आहेत, एवढंच त्यातला मुख्य भाग आहे. व्हेरी गुड, फार छान. एक सर्किट हाऊस. नोवेल कोरोना व्हायरस पासून होणाऱ्या
कोविड-19 या आजाराला पसरवण्यापासून थांबवले जाऊ शकते. ताप आणि सोबतच खोकला आणि सर्दी झाल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्रावर जावे. तुमच्या संरक्षणासाठी आमची मदत करा. जर तुम्हाला खोकला, ताप किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात जा किंवा राज्य नियंत्रण कक्षाला म्हणजेच 020 26 12 73 94 या नंबरवर फोन करा. घाबरू नका, पण जागरूक रहा. अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती मिळाली. ह्याच्यामध्ये साहेब आपण जे होम आयसोलेटेड म्हणतो, म्हणजे पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्या लोकांच्या घरी जागा आहे, आता अशा लोकांची संख्या आता, कारण जसं स्लम एरियामधनं सोसायटी एरियामध्ये आलं तर अशा लोकांची संख्या आता जास्त होऊ लागली. होम आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर किंवा राहत असताना एक्झॅक्टली कुठल्या प्रकारच्या खबरदाऱ्या किंवा काळज्या त्या होम आयसोलेशनच्या व्यक्तींनी घेतल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं? मुख्यतः आपण आयसोलेशन याचाच आयसोलेशनला आपण विलगीकरण म्हणतो. तर आपण विलगीकरण कक्षात राहायचं म्हणजेच आपण स्वतःला आपल्या सगळ्या घराच्या मेंबर्सपासून वेगळं ठेवायचं. बरोबर. आपल्या घरामध्ये आपण एका स्वतंत्र रूममध्ये राहायचं. त्या स्वतंत्र रूममध्ये कुठल्याही स्वरूपात आपण दुसऱ्यांना बाधा पोचू नये, संसर्ग करू नये याची काळजी अल्टिमेट घ्यायची. आपलं सगळं वेगळं असलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या जेवणाची व्यवस्था वगैरे वगैरे सगळ्या व्यवस्था असल्या वेगळ्या पाहिजे आणि आपल्या संपर्कात कोणीही येता कामा नये याची खबरदारी घेतली पाहिजे. जर कुणाला यायचं जरी असेल तरी त्यांनी पूर्णतः एकतर आपण पॉझिटिव्ह पेशंट्सला घरी ठेवत नाहीच. बरोबर. पॉझिटिव्ह पेशंटला CCC, DCHC किंवा DCH यामध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची 100% काळजी घेऊ शकतात ते लोक PPE किट घालून म्हणा किंवा अन्य त्यांची सुरक्षित सगळ्या व्यवस्था करून म्हणा, स्वतःची पूर्ण गार्ड्स करून, ज्याला आपण म्हणतो की सेफ्टीचे तुमचे फेस शिल्ड असतात, मास्क असतो, ग्लोव्ज असतात, सगळ्या गोष्टी करून जर आपण घरी काळजी घेतली की त्यांना एकमेकाला संसर्ग होता कामा नये, जर काळजी घेतली तर घरी करता येईल. पण नसेल तर CCC मध्ये करून आपण त्यांची काळजी घेतो की जिथे बिलकुल PPE किट्स घातल्याशिवाय आपण त्या ठिकाणी कुणालाही हात जाऊ देत नाही. व्हेरी गुड. अतिशय चांगलं. म्हणजे ह्याच्याने काळजी घरामध्ये जरी पॉझिटिव्ह होणे, एखाद्या वेळेस जरी CCC मध्ये जावं असं 100% जरी आपलं सर्वांचं म्हणणं असलं आणि आपण जात असलो तरी काही लोक होम आयसोलेशनमध्ये जाऊन घरामध्ये सुद्धा त्याच्यावरती मात करू शकतात. म्हणजे लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठी भिवून जाण्याचं कारण नाही. जरी आपल्याला झालं तरी आपण होम आयसोलेशनमध्ये राहून विलगीकरण स्वतःला करून घेऊन आपण त्याच्यातून मात करू शकतो. साहेब, आता आपल्याकडे ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावरती, आता हे CCC जे काही आपण म्हणतो किंवा कोविड केअर सेंटर, आता या ग्रामीण भागामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या कोविड केअर सेंटर्सची संख्या किती किंवा त्याच्यात किती लोकांना अशा पद्धतीने ठेवण्याच्या संदर्भामधली आपली तयारी पूर्ण महाराष्ट्रातली आहे? कोविड केअर सेंटर्स म्हणजे एसिम्प्टमॅटिक पेशंट्सला, पॉझिटिव्ह पेशंट्सला ठेवण्याची व्यवस्था आहे. जी. तर आता कोविड केअर सेंटर्स साधारण आपल्याकडे 2000च्या दरम्यान आहे. 2000 कोविड सेंटर महाराष्ट्रामध्ये. तर आता एक कोविड केअर सेंटर्सच्या अनुषंगाने म्हणजे महाराष्ट्रात 356 तालुके आहेत. तर याचा अर्थ तालुक्यात कितीतरी कोविड केअर सेंटर्स. याचा मला सांगायचा मुद्दा अर्थ आहे की लाखो बेड्स आहेत, 2-2.5 लाखाच्या वर जवळजवळ बेड्स आहेत आपल्याजवळ. आणि त्यामुळे आपण जी प्रिपेअर्डनेस ज्याला म्हणू आपण, तयारी म्हणू, ही तयारी अतिशय मोठ्या स्वरूपाने आहे. म्हणजे एसिम्प्टमॅटिक पेशंट जर आता एकूण आपल्याकडे साधारण 1.5 लाख पेशंट्स आजच्या मितीला पेशंट्स ॲक्च्युअल आहेत. परंतु 2.5 लाखाच्या वर आपल्याजवळ बेड्स आहेत CCCचे. अच्छा. म्हणजे 80% जरी आपण म्हटलं तरी बेड्स उपलब्ध आहेत. बरोबर आहे. जे ज्याला आपण म्हणू सौम्य स्वरूपाच्या लोकांसाठी, मध्यम स्वरूपाच्या लोकांसाठी सुद्धा बेड्स उपलब्ध आहेत. आणि जे गंभीर स्वरूपाच्या असतात 3% ते 5% लोक, त्यांच्यासाठी सुद्धा ICU बेड्स DCH कॅटेगरीमध्ये म्हणजे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जे आहेत की जिथे गंभीर स्वरूपाचे पेशंट्स असतात त्यांना सुद्धा आपण सगळीकडे आहेत. आता तर राज्य शासनाने एवढी मोठी मोहीम सगळ्या कलेक्टर्सला सांगून, कमिशनर्सला सांगून घेतली की जवळजवळ प्रत्येक बेडला आपण ऑक्सिजन सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे आता बेड्समध्ये सुद्धा विदाऊट ऑक्सिजन बेड्स, जी. विथ ऑक्सिजन बेड्स, जी. ICU बेड्स आणि विथ व्हेंटिलेटर ICU बेड्स असे बरेच कॅटेगरीज केलेले आहेत. पण मी एक जबाबदारीने सांगेल की खूप मोठ्या पद्धतीनं सगळी व्यवस्था करण्यात आलेली जी. आहे. आता जम्बो फॅसिलिटीज केल्या जात आहेत, ज्याला आपण फील्ड हॉस्पिटल म्हणतो. बऱ्याचदा एका जागेवर 1000 2,000 बेड्स असतात. त्या प्रत्येक बेडला ऑक्सिजन असतं. प्रत्येक वॉर्डामध्ये ठराविक वॉर्ड्स असतात की ज्या वॉर्ड्समध्ये डॉक्टर्स असतात. सगळ्या पद्धतीची काळजी घेतली जाते. तिथे जेवणाची उत्तम व्यवस्था असते. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्यासाठी जे टॉयलेट्स वगैरे असतात अत्यंत क्लीन आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. काढा दिला जातो. आयुष्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, गरम संध्याकाळी दूध जे हळदीचं दूध म्हणतो ते दिलं जातं. आणि जेवण अत्यंत पौष्टिक दिलं जातं. इम्युनिटी वाढावी, प्रतिकारशक्ती वाढावी या दृष्टिकोनातून गोष्टी सगळ्या केल्या जातात. आणि त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये. आणि जरी एसिम्प्टमॅटिक असतील, आता कुणाला तरी म्हणजे संसर्ग झाला आणि कुणी पॉझिटिव्ह झालं तर अजिबात घाबरायचा विषय नाही. जर आपण 80% पेशंट हे एसिम्प्टमॅटिक आहेत तर सरळ जाऊन आपल्या जवळच्या CCC सेंटरमध्ये जाऊन स्वतःहून पूर्ण प्रतिसाद देऊन ॲडमिट व्हावं. आणि त्याचबरोबर तिथे एक 10 दिवस किंवा जर तुम्ही 5वा दिवस असेल तर 7 दिवस असतील, 10 दिवस असतील, आपले त्या ठिकाणी व्यवस्थित सहकार्य करावं, राहावं. उत्तम पद्धतीची व्यवस्था महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये, सगळ्या CCCच्या आपल्या सेंटर्समध्ये करण्यात आलेली आहे. आणि तशा फार कडक सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत असो, जेवणाच्या बाबतीत असो, गरम जेवण देण्याच्या बाबतीत असो, मला वाटतं की गरम पाणी देण्याच्या बाबतीत असो, सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आपण पटकन जाऊन प्रतिसाद द्यावा, शासनाला सहकार्य करावं. यासाठी मी म्हणेल की तुम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही दुसऱ्यांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. आज तुम्ही पॉझिटिव्ह आलात म्हणून तुम्हाला तर दुरुस्त व्हायचं आहे, त्यासाठी तर खंबीर मन ठेवायचं आणि दुरुस्त व्हायचं, कोरोनावर मात करायची. परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांनासुद्धा संसर्ग होता कामा नये याची खबरदारीसुद्धा तुम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून घेतली पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपण CCC सेंटरमध्ये जाऊन ॲडमिट होऊन 10 दिवसात कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या घरी सुखरूप परत यायचं, अशी सुद्धा माझी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने आव्हान आणि विनंती असणार आहे. आजची केस आहे, आज आपण बोलतोय, आजची केस आहे जालन्यामध्ये 107 वर्षाची महिला आणि तिचं अख्खं कुटुंब हे बाधित झालं मागच्या 10 दिवसापूर्वी. त्या सगळ्यांना आपण CCCमध्ये ठेवलं, हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आणि त्या ठिकाणी आज आपण बघाल तर 107 वर्षाची महिला ती आज डिस्चार्ज होऊन गेलेली आहे. तिचा मुलगा जो 80 वर्षाचा आहे तो डिस्चार्ज होऊन गेलेला आहे. त्यांचा मुलगा जो साधारण 60-65 वर्षाचा आहे तो डिस्चार्ज होऊन गेलेला आहे. आणि त्यांची मुलगी तीसुद्धा डिस्चार्ज होऊन, म्हणजे पूर्ण कुटुंब, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की तो पणजी, खापर पणजी, 4 पिढ्यांचे लोक डिस्चार्ज होऊन गेलेले आहेत. मी हे उदाहरण मुद्दाम यासाठी देतो की 107 वर्षाची महिला ही सुद्धा कोरोनावर मात करू शकते आणि लहान बाळकसुद्धा कोरोनावर मात करू शकतं. फक्त गरज आहे आपल्या मनाची इच्छाशक्ती, आपण नियम पाळणं, आपण प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं. वा, व्हेरी गुड. महाराष्ट्राच्या जनतेने करोनाची बाधा झाली तरी ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, कोविड केअर सेंटर्स मोठ्या प्रमाणावरती उघडण्यात आलेले आहेत. 1 लाख लोकांच्या अद्याप खाटासुद्धा रिकाम्या आहेत. जरी आपण जास्तीत जास्त कितीही संदर्भामध्ये चाचण्या वाढवल्या आणि लोक पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली तरीही ते येणं जरुरी आहे, कारण त्याच्यामुळे तुमचा संसर्ग तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती मात करू शकाल. साहेब, मी मालेगावला दौऱ्यावरती गेलो होतो आणि मालेगावच्या आयुक्त साहेबांनी मला कोविड केअर सेंटरमध्ये आतमध्ये आम्ही पाहण्यासाठी गेलो. तर एक 10 फूट अंतरावरती आम्ही राहून त्या पेशंट्स लोकांशी मी चर्चा केली. सर, ते पेशंट्स लोक, एक 6 वर्षाची मुलगी होती, ती इतक्या कॉन्फिडेंटली बोलत होती की याच्याने काहीच फरक नाही पडत आहे, काहीच नाही, आम्ही सगळेजण अशा पद्धतीने राहतो आहोत की अतिशय चांगल्या पद्धतीने, इथं कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे, काही नाही, आम्ही आत्ता बाहेर येऊ, 8 दिवसात येऊ, 4 दिवसात येऊ. हा जो कॉन्फिडन्स मला मालेगावमधल्या त्या लोकांच्यामधनं मिळाला
त्या 6 वर्षाच्या मुलीमधनं मला शिकायला मिळालं. त्यामुळे आत्ता टोपे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर उभे करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी होत नाही. बंधूंनो, आपल्याला इतक्या मोठ्या आजाराला सामोरं जाताना अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये काहीतरी गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतील. केवळ त्याच्यावरती टीका करून आपल्याला जमणार नाही, तर स्थानिक जे काही लोक असतील, प्रशासन असतील, NGO असतील, बाकीचे लोक असतील, त्यांच्यासुद्धा काही अडचणी असतात. इतक्या मोठ्या प्रमाणावरती ते काम करतात. त्यामुळे आपण अशा पद्धतीला सामोरं जाताना एक सामाजिक बांधिलकी समोर ठेवून सामोरं जाण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग होईल. आणि जे जे लोक कोविड सेंटरमधनं बाहेर आलेले आहेत, ह्या सर्व मोठ्या प्रमाणावरती बाहेर आलेल्या लोकांना मला असं स्वतःला वाटतं की ह्या लोकांनी एक अवेअरनेस कॅम्पेन हातात घेतलं पाहिजे, तरच बाकीच्या पेशंट्सच्या मनामधली भीती कमी होण्याचा प्रयत्न होऊ शकेल. आदरणीय टोपे साहेबांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट चांगली माहिती उदाहरणासह आणि अक्षरशः आजच्या उदाहरणासह जे जे काही त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिली ते उदाहरणासह आणि पूर्ण माहितीसह दिलेले आहेत. आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती ह्याच्यासाठी जनतेला प्रबोधन करण्यासाठी, जनतेच्या मनातल्या, कारण जितका करोना महत्त्वाचा आहे तितक्या करोनाच्या संदर्भातली माहिती सर्व ठिकाणी योग्य पद्धतीने मिळणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ह्या सत्रामध्ये दिलेली सर्व जी माहिती आहे ती खूपच महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.